नमस्कार, मी माधुरी वैद्य. भौतिक जगामधल्या मनुष्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेमध्ये आहे. तिच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आज जगातील इतर धर्मीय सुद्धा भगवद्गीता वाचतात, ऐकतात, तिचा अभ्यासही करतात. यातल्या दुसऱ्या अध्यायाचे 5 भाग करता येतात. त्यापैकी पहिल्या भागामध्ये अर्जुनाच्या मोहाच्या संदर्भात श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला संवाद संजय ऋषींनी राजा धृतराष्ट्राला सांगितला आहे. चला तर मग आता भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे सांख्ययोग. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषीदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. संजय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले आणि व्याकुळ दिसतायत, अशा शोक करणाऱ्या. मनुष्य शोक कधी करतो? जेव्हा अतीव दुःख होतं, जे सहन करण्याच्या पलीकडे असतं, तेव्हा शोक उत्पन्न होतो. असा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. इथे भगवंतांना मधुसूदन हे विशेषण लावलं आहे. त्यांनी मधु नावाच्या राक्षसाचा संहार केला होता. श्री भगवानुवाच कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. हे अर्जुना, भलत्याच वेळी म्हणजे चुकीच्या वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? आपले आप्त गुरु यांच्याबद्दल प्रेम वाटणं, आदर वाटणं हे चुकीचं नाही, पण त्यांच्याशी युद्ध करण्याची वेळ काही अचानकपणे आलेली नाही. युद्ध निश्चित होतं. त्यामुळे आता हे प्रेम, आदर, मोह योग्य नाही. हा मोह तुला भलत्या वेळी कसा सुचला? कारण आर्य म्हणजे श्रेष्ठ लोक, जे धर्माचं आचरण करतात, जे ज्ञानी आहेत, त्यांनी न आचरलेला, स्वर्गप्राप्ती न करून देणारा आणि कीर्तिकारकही नाही. अर्जुन स्वतः धर्माचरण करणारा आहे, ज्ञानी आहे, स्वर्गात जाण्याची त्याची पात्रता आहे आणि त्याची कीर्ती तर सर्व दूर पसरलेली आहे. त्यामुळे अर्थातच हा मोह त्याला भलत्या वेळी झालेला आहे. भगवंत पुढे म्हणतात, क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. या श्लोकामध्ये 3 शब्द अत्यंत महत्वाचे असे आहेत: पार्थ, परंतप आणि क्लैब्यम. पार्थ म्हणजे पृथेचा, कुंतीचा पुत्र. जेव्हा दुर्योधनाने सुईच्या अग्रावर राहील इतकी जमीन सुद्धा पांडवांना देणार नाही असं सांगितलं, तेव्हा कुंतीने श्रीकृष्णामार्फत पांडवांना निरोप दिला की माझ्या पुत्रांनी जर माझं दूध प्यायलं असेल तर ते युद्धाला पाठ दाखवणार नाहीत. युद्धात जर ते जिंकले तर मी राजमाता होईन, आणि जर ते वीरगतीला प्राप्त झाले तर मी वीरमाता म्हणून ओळखली जाईन. इथे जणू त्या निरोपाची आठवण श्रीकृष्ण अर्जुनाला करून देत आहेत का? परंतप. अर्जुन हा महान तपस्वी होता. त्यांनी तपस्या करून शंकर, इंद्रदेव
आणि इतरही देवगणांना प्रसन्न केलं होतं आणि त्यांच्याकडून युद्धासाठी उपयोगी पडणारी महत्वाची अस्त्र त्यांनी मिळवलेली होती. नंतर आलेला शब्द आहे क्लैब्यम. क्लैब्यम म्हणजे नपुंसकता, शंढपणा. आता जेव्हा एक कथा सांगतात महाभारतात की अर्जुन जेव्हा स्वर्गात गेला होता तेव्हा अपूर्व सुंदर अशी अप्सरा जिचं नाव उर्वशी होतं ती अर्जुनाच्या मोहात पडली आणि तिने अर्जुनाला वश करण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुनाने तिला माते समान मानलं. आपल्या सौंदर्याचा हा अपमान झाला आहे असं वाटल्यामुळे रागावून उर्वशीने अर्जुनाला शाप दिला की तू नपुंसक होशील. पण इंद्रदेवांच्या मध्यस्थीमुळे तो फक्त 1 वर्षासाठीच राहिला होता. आता शूरवीर अर्जुनामध्ये अतिशय मानसिक असं दौर्बल्य आलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी युद्ध न करण्याचा आपला विचार जवळपास निश्चितच केलेला आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण या श्लोकाद्वारे अर्जुनाला स्पष्टपणे किंबहुना कठोरपणे सांगतायत की शंढपणा पत्करू नकोस. अंतःकरणाचा दुबळेपणा जो तुच्छ आहे तो सोडून युद्धाला उभा राहा. आता हे सर्व ऐकल्यावर अर्जुन पुढे काय म्हणणार आहे हे आपण पुढच्या भागात पाहूया. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.